गुड मॉर्निंग मित्रांनो, जोपाक अँड ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. आज आपण आता सकाळी उठलो आहे आणि आता आपण सर्वप्रथम खंडोबाच्या मंदिरमध्ये जातो आहे. तिकडून मग आपण चावडी आणि द्वारकामाई करणार आहे, कारण काल आम्हाला ते पॉसिबल नाही झालं, कारण ओमकारची तब्येत थोडं खराब होती. सो त्यांनी रेस्ट केला तर त्याला आता बरं वाटलंय. तर आता आम्ही निघालो आहे, तर खंडोबा मंदिरमध्ये दर्शन घेऊ. तर ते आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू. तसंच आणखी एक तिथे ना साईबाबांचं काल तुम्हाला मी दाखवलं होतं, पाणी होताना असं पार्क केलेलं आहे तिकडे मूर्ती ठेवून. तर तिकडेही आपण जाणार आहे आणि थोडा प्रसाद वगैरे घेणार आहे. 12 वाजता आपण इकडनं निघणार आहे आणि मग आपली शिर्डीची जर्नी संपणार आहे. मग पुन्हा आपण कुठे गेलो की त्याचेही ब्लॉग्स आपण नक्कीच बनवू. तर स्टे ट्यून आणि असंच तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूयाच लवकरच. तर आता आपण डायरेक्टली खंडोबाच्या मंदिरात जाऊया. तर आता आपण श्री खंडोबाच्या मंदिराच्या पायाशी आलो आहे. तर इथेच साईबाबा आपले पहिल्यांदा आले होते शिर्डीमध्ये. तर आता आपण आतमध्ये जातोय आणि आपण दर्शन घेणार आहे. चला मग. अलाउड आहे ना? बघतच नाही. तर बघू शकतात अशा प्रकारे हे मंदिर आहे. तर इथे साईबाबा आहे ना, पहिल्यांदा जेव्हा शिर्डी झाले तर इथे आले होते. श्रद्धा सबुरी. तर इथे बघू शकतात हा हॉस आहे. दानपेट्याची ते मल्हाराचं देऊळ आहे आतमध्ये. आपण घेऊया आता खंडोबाचं. इथे पण साईबाबाचं मंदिर आहे. तर इथे बघू शकतात श्री महालसा पिक्चर म्युझियम विथ द कॉन्सेप्ट ऑफ लेट मनोहर मार्तंड नगारे. त्यांच्यासाठी हे इथे म्युझियम केलेलं आहे. इथे आतमध्ये असे फोटोज आहेत आणि साईंची मूर्ती आहे. तसंच या साईडला सुद्धा साईंचा फोटो आहे. तर असं फोटोज ठेवून म्युझियम केलेलं आहे इकडे. बाहेर असं इथे डोनेशनचं बूथ आहे आणि इथे तुम्हाला देवासाठी घेण्यासाठी ना सर्व वस्तूंचं स्टॉल आहे. आणि मग आपण इकडनं आता बाहेर चाललो आहे. तर आपण इकडनं आता द्वारकामाई आणि छावडी करणार आहे. तसंच इथे एक बघू शकता ही इटर्नल फेम आहे. असा कासव आहे. तर ही अखंड ज्योत आहे, ही पेटत असते. आणि इथे आपलं खंडोबाचं मंदिर आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला धागे, फोटोज, मूर्त्या वगैरे भेटतात. शॉल्स आहेत, प्रसाद वगैरे इथे भेटतो, ओटी भेटते. आणि आता आपण इकडं चाललो आहे. तर आता आपण परत साईबाबांच्या पायथ्याशी आलो आहे. तर आपण बघू शकतात साईबाबांचं घुमट दिसतो आहे आणि या साईडला हे गार्डन टाईप आहे. तर आपण इथं जाणार आहे. तसं इथे आय लव्ह साईबाबांचं फोटो काढण्यासाठी बनवलेलं आहे. तर इथे खूप लोक येऊन फोटो काढतात. तर आता आपण इकडनं चावडी आणि द्वारकामाईचं दर्शन घेऊन नाश्ता करणार आहे. इथे साईबाबांची आतलं तुम्ही बघू शकतात आणि दर्शन करू शकतात. तर आता आपण आपल्या मित्राच्या दुकानात आलो आहे इथे. तर इथे तुम्ही बघू शकतात मोठ्यापासून छोटे असे साईबाबाची मूर्ती आहे. तसेच की चेन्स वगैरे आहे तुम्हाला पाहिजे तसे. तसं हे EVलाईचं आजकाल खूप ट्रेंडिंग आहे. प्रसाद वगैरे भेटतो तुम्हाला इकडे. तसंच कुंकू वगैरे. हे एक्झॅक्टली आपलं हे मंदिराचं कळस आहे ना, त्याचं ऑपोजिट साईडला त्यांचं शॉप आहे. आणि ते शॉपमध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. ही जी मूर्ती आहे ही आताच सोल्ड झाली आहे. IAS ऑफिसर वाले त्यांना घेऊन जाणार आहे. त्यात छोटी पण आहे ना. तसंच इथे एक छोटी पण आहे बघू शकता. किती कॉस्ट आहे ही जी छोट्याची? हिची का 24,000 आणि तिची 33,000. ती 33,000ला विकली गेली त्यांची. तसंच हे पण बघू शकतात, खूप सुंदर आहे. आपण घरामध्ये हँग करण्यासाठी यूज करू शकतो. तर खूप प्रकारच्या अशा मूर्त्या वगैरे आहेत. तसंच वेगळ्या वेगळ्या देवांच्या पण मूर्त्या आहेत.
शॉल्स आहेत, फ्रेम्स आहेत. तर तुम्ही इथे जर आलात तर नक्की ह्या दुकानाला भेट द्या. आपले सागर भाऊ इथेच बसतात. तसं इथे ऊद वगैरे, अगरबत्ती वगैरे पण आहेत. ज्वेलरी आयटम्स वगैरे पण ठेवलेले आहेत त्यांनी. तर आपल्याला रिजनेबल रेटमध्ये देतील पुराणे. फक्त माझं नाव सांगा. तसेच इथे बघू शकतात लॉकेट्स आहेत, परत पॅन्डल्स वगैरे आहे साईबाबाचं, तेही तुम्हाला भेटून जातील. हे पण खूप सुंदर आहे आयटम. हे कितीला आहे? आपण असं टेबलवर ठेवू शकतो. तसंच आदियोगीचं पण आहे. हां, हे बघू शकतात आपलं राम मंदिर आहे. ह्याची काय कॉस्ट आहे? हे आपण दरवाजावर लावण्यासाठी आहेत. तर साईबाबाचे सिक्के आहेत. तर आता आपण आमचा मोबाईल इथे ठेवणार आहे आणि द्वारकामाईमध्ये जाणार आहे, कारण तिथे अलाउड नाही आहे मोबाईल घेऊन जायला. तर आता आम्ही इकडनं निघतोय. पण जायचं आपल्याला. तर आता आपण द्वारकामाईमध्ये दर्शन घेतलंय. तर आता आपण चावडीला आलोय. तर आता इकडे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेणार आहे. लेडीज आणि जेंट्सची वेगळी लाईन आहे. त्यानंतर आपण अब्दुल भाई काजी यांच्या कॉटेजला जाणार आहे आणि मग आपण जाऊन नाश्ता करणार. आणि आतमध्ये एक दक्षिण मूर्ती मारुती मंदिर पण आहे, आपण तिकडे पण जाणार आहे. अलाउड नाही. तर आता आम्ही आतमध्ये गेलेलो, तर आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे. तर आपण इकडनं दर्शन करून घ्या. आपण हाजी अब्दुल बाबाज कॉटेजमध्ये जातोय. तिथेही फोटो काढायला अलाउड नाही आहे. इकडे अशा प्रकारे हे कॉटेज आहे आणि आतमध्ये ना हे लोक झाडा वगैरे घालतात. तर असं आपण इकडनं बाहेरनंच व्हिडिओ घेतोय. आतमध्ये अलाउड नाही. तर आपली चावडी इथे आहे आणि इकडनं आपल्याला सरळ गेलो ना, इथे दक्षिण मूर्ती मारुती मंदिर आहे. आणि इथे हे जे कडुलिंबाचं जे झाड आहे ना, हे सर्वात जुनं झाड आहे. इथे मुखदर्शनची लाईन आहे. इकडनं आपण मुखदर्शन करू शकतात. आणि आपल्या ह्या साईडला हनुमान मंदिर आहे. असं इथे पण एक दुकान आहे, बघू शकतात. इथे हार वगैरे भेटतात. तर इथे पण आतमध्ये आहे ना फोटो काढायला अलाउड नाही आहे. तर आपण जेवढं होईल तेवढं बाहेरनं कव्हर करूया. असं हे बघा, हे झाड आहे, अशी मूर्ती ठेवली आहे आणि आतमध्ये हे हनुमानाचं मंदिर आहे. आपल्याला इथे व्हिडिओ काढता आलाय. तर आपण इथे व्हिडिओ करतात. आपण मारुतीचं दर्शन करून घ्या. तर दोन्ही साईडला आरती लिहिलेल्या आहेत आणि इथे आपलं शेंदूर आहे. बाहेर बघू शकतात आपली गर्दी आहे. खूप छान असं आपलं इकडे दर्शन झालंय. तर आता आम्ही प्रसादाच्या लाईनमध्ये उभे आहे. तर इकडनं आता आम्ही प्रसाद घेणार आहे लोकांना देण्यासाठी. नाश्ता वगैरे आमचा झाला आहे आणि मग इकडनं आमची 12 वाजता बस आहे. तर हे असं गार्डन आहे. तर आता आपल्याकडे टाइम नाही आहे पूर्ण एक्सप्लोर करायला. उशीर झाला, आमची बस आहे 12ला. तर हे बघू शकता असं इकडे केलेलं आहे. तसं इथे साई पाणी टाकत आहे आणि मस्त असं कमळ केलं आहे छानपणे. इथे पूर्ण असं हे सर्कलला आहे. ते बघा असं. आणि तिथे मुलांना खेळण्यासाठी असं गार्डन केलंय. आणि इथे साईबाबा बघू शकतात तुम्ही, पाणी घालत आहे. आपण नेक्स्ट टाइम आलो ना की ह्या गार्डनचं पण पूर्ण व्हिडिओ प्रॉपर बनवूया. इथे फोटो वगैरे काढून. इथे बघू शकतात लहान मुलं छान असं खेळत आहेत.
आणि हे खूप छान दिलं आहे. तुम्ही बघू शकता तिथे प्रत्येक लिफ्टच्या वरती एक पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये साईंची जी सेवा केली आहे त्याच्याबद्दल त्यांनी इथे दाखवलं आहे फोटोमध्ये. तर मित्रांनो, खूप छान असा आमचा शिर्डीचा प्रवास झाला. तर आता आम्ही निघालो आहे मुंबईला जायला. तर आता आम्ही जस्ट 12 वाजताची बस पकडली आहे. तर आता आपण बसमध्ये बसून डिरेक्टली मुंबईला उतरणार आहे दादरमध्ये. तर आता आमचा हा शेवटचा ब्लॉग राहील आणि त्यानंतर आम्ही आता मुंबईला जाणार. मग आमचं डेली रुटीन चालू होणार. मग जर आम्ही कुठे गेलो तर त्याचे आम्ही व्हिडिओज किंवा ब्लॉग्स बनवून नक्कीच आम्ही आपल्या यूट्यूबला टाकू. तर तुम्ही एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओज किंवा रेसिपीज अपलोड करू तर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन्स येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.